कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांच्या डब्याला काय द्यायचं. तर आज मी तुमच्यासाठी रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून एकदम झटपट डोसा कसा बनवायचा त्याची प्रॉपर रेसिपी बघणार आहोत. विशेष म्हणजे हा ज्वारीच्या पिठाचा झटपट डोसा बनवण्यासाठी अजिबात आपण यामध्ये सोडा वापरलेला नाही. तुमच्याकडे दही नसेल, ज्वारीचं पीठ नसेल तर त्याला पर्याय म्हणून सुद्धा सुचवलेला आहे बरं का. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीच्या पिठाचा झटपट डोसा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. घरातल्या एखाद्या कोणत्याही कपाचं किंवा वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नस तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे. तर घरातल्या भाजीच्या वाटीने मी सगळे जिन्नस मोजून घेतलेला आहे. इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे.